नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र काऊपालन. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती गाय गोठ्यांचे दुग्ध व्यवसायाचे जे व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून नवतरुणांना जे यशोगाथा आपण टाकतो त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. आणि त्याच लगत आपण आज एका शिक्षक आहेत ते आणि ते त्यांचे आंब्याची शेती आहे त्याला कव्हर करायला आलेलो आहे. इकडं आमच्या भागात जास्त आंब्याची शेती जास्त हे होत नाही, करत नाही लोक. ऊस आणि म्हणजे दुसरेच मालं घेतात, परंतु आता ते त्यांनी नवीन आंब्याचं केलेलं आहे आमच्या साईडला, तर त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे. आपल्यासोबत आहे श्री वावरे सर, आणि ते स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतील. कोणत्या जातीचे आंबे आहे, प्रतिनग किती झाडाप्रमाणे त्यांनी खरेदी केला, कुठून केला, त्याला खत व्यवस्थापन कसं आहे, पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, संपूर्ण माहिती आपल्याला सांगतील. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जर आंब्याची बाग लावायची असेल तर ती ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल. नमस्कार सर. नमस्कार. अगोदर तुमचं सर्वप्रथम परिचय सांगा. नमस्कार, मी अमर वावरे, राहणार चणकवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मला नवीन नवीन प्रयोग करण्याची सवय आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत जवळपास 9 एकर मोसंबी झाली. केवळ एका पिकावर अवलंबून न राहता इतर पिकांमध्ये सुद्धा काही 2 पैसे चांगले मिळतात का, त्या दृष्टीने आंबा हे पीक केलं. कारण कोरोनासारख्या महामारीपासून कोरोना महामारीने एक शिकवलं की तुम्ही कोणत्याही एका याच्यावर डिपेंड राहू नका. एका पिकावर असो किंवा एका व्यवसायावर असो, जे काही असो, तुम्ही मल्टिपल सोर्सेस वाढवा, जेणेकरून तुमचं कंटिन्युएशन हे चालू राहील. मोसंबी जवळपास 9 ते 9.5 एकर झाली. त्यामुळं दुसरं काहीतरी पीक असं आहे. सीताफळ सुद्धा आहे. सीताफळ सोडून मग अजून आंबा केला. तर मोसंबीमध्ये शिकायला खूप भेटलं. सर्वप्रथम मोसंबी मी नर्सरीमधून विकत घेतली होती. झाडं हे नर्सरीमधून विकत घेतली होती. आता जवळपास 13-14 वर्ष झाली मोसंबी या पिकामध्ये काम करतोय आणि मोसंबी पीकही चांगलं आहे. पण काहीतरी नवीन अनुभव असावं, काहीतरी नवीन पीक असावं म्हणून आंबा केला. तर नर्सरीमधून रोप घेण्यापेक्षा, कारण जर आपण रोप घ्यायला गेलो, शक्यतो आपल्या इथे महाराष्ट्रात रोपं ही बाहेरच्या राज्यातून आणून विकली जातात. आणि जे नर्सरी धारक आहेत ते त्यांचं जे काय असेल तो त्यांचा धंदा आहे, व्यवसाय आहे. ते कमिशन बेसवर रोप आणतात, विकतात. पण बाग ही आपल्याला म्हणजे लाईफ लॉंग असते. तर याच्यासाठी माझ्याकडे जे काही गावरान आंब्याचे झाडं होते त्याच्या कोया मी सर्वप्रथम जमा केल्या. 1 वर्ष म्हणजे 3-4 आंबे ते विकले नाही व्यापाऱ्याला, झाडालाच त्याचे कैऱ्या पिकून दिल्या. त्याचे कोया जमा केल्या. एक साधारण 3 वर्षापूर्वी 15 बाय 9 या अंतरावर 1-2 कोया टाकल्या, गावरान कोया टाकल्या. कारण एक झाड घ्यायला गेल्याच्या नंतर आपल्याला जवळपास 80 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत कलम भेटते. कोया आपल्याला माझा घरचेच गावरान झाडं होती 1-2, आपल्या त्याच्याच गावरान कोया गोळा केल्या आणि त्याच लावल्या. त्याच्यामुळे मला 0 खर्च आला. गावरान कोय का लावली? नर्सरीमध्ये आणि गावरानमध्ये फरक असा आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने, कारण मी सुद्धा आता मोसंबीमध्ये 13 ते 14 वर्ष झाले काम करतोय. गावरान आंब्याची झाडं हे सहसा वाळत नाही, किती दुष्काळ पडो किंवा पाणी कमी पडो. कारण गावरान आंब्याची मूळ ही जमिनीमध्ये खोलवर जाते, म्हणून सहसा ते पाण्याला तग धरतं. आता राहिला विषय नर्सरीमधून आंब्याचे कलम घ्यायचा, तर त्याच्यामध्ये विषय काय होतो, तो जो नर्सरीवाला आहे तो कोया कुठून आणतो याची कल्पना ही कोणालाच नसते. बरोबर. त्यासाठी तो काय करतो, ज्या कंपन्या स्लाईस वगैरे बनवतात, मँगोच्या ज्यूस वगैरे बनवतात, आपले केशर असो, यांची मुळं एक खोल जात नाही. हे शेवटी काय राहिलं, हायब्रिड राहिलं. पण गावरान कोईच्या मुळे किंवा गावरान आंबे आपले बघा सहसा लवकर जात नाही. पण नर्सरीमधून आंबे घेतल्याची बाग ही जास्त दिवस टिकत नाही असंही मला वाटतं. आणि अजून एक गावरान कोया लावण्याचं एक कारण, गावरान कोय ही आंबट असते. आता आंब्याला एक सर्वात मोठा आजार कोणता आहे? खोडकिडा. तर
कोय ही आपलं गावरान आंबा हा आंबट असल्यामुळे शक्यतो त्याला कुरतडत नाही. तो जो खोडकिडा वगैरे आहे म्हणजे प्रमाण कमी असतं. शेवटी आंबा आहे तो ते खोडकिडा लागणार तो आजार हो. आहेच, पण कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात. हा एक अनुभवलेला आहे. अच्छा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता हे गावरानचं कलम स्वतः घरी तयार केलेलं आहे? नाही, हा. कोया टाकल्याच्या नंतर त्यामध्ये एक काय आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं डुकरं हे खूप खातात. शक्यतो आंबे मोडून टाकतात. हो. त्यासाठी त्यामध्ये एक सरकीचं पीक लावलं. अच्छा. सरकीच्या पिकामध्ये त्या डुकरांना ते आता शेतकऱ्याला प्रत्येक खर्च सोसवत नाही. कंपाऊंड करा, डुकरं येऊन देऊ नका, हे सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. हो. पण त्यावर मात करून आपलं पीक कसं वाचवायचं म्हणून त्यामध्ये कपाशी लावली. अच्छा. 1 वर्ष कपाशी, त्याच्यानंतर टरबुजाचं पीक घेतलं. अच्छा. आंबे व्यवस्थित सेट झाले, गावरान आंबे. नंतर दुसऱ्या वर्षी जुलैमध्ये त्याला डोळा बांधला. डोळा ह्या इथे हे बघा, ह्या झाडाला इथे आता जुलैमध्ये 2 वर्ष होती. इथे एक डोळा बांधला आणि इथे एक डोळा बांधला. अच्छा. अच्छा. एक काडी बांधली डोळे फक्त. कोणी बांधले? डोळे कामगार होते अच्छा. त्यांच्याकडून बांधले. अच्छा. अच्छा. तर ते मातृवृक्षही आपण निवडले. हा. जे अगोदर जाऊन बघितलं त्या झाडाला फळ कसे येतात, केशरच आहे की आपली फसगत नको व्हायला म्हणून हो. स्वतः जाऊन त्याचे आंबे खाल्ले. अच्छा. मग त्यानंतर आपण सिलेक्ट केलं की मला हे झाड पाहिजे, त्याचे डोळे आणून आपण बांधलेले आहेत. तर ते डोळे देताना ते कसे काय रेटनं देतात? डोळे देताना त्यांनी 6 रुपयाला एक काडी दिली, कारण आपण त्याची काडी काढली म्हणजे तिथं आंबा त्या वर्षी लागत नाही. अच्छा. म्हणजे समोरच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. अच्छा. हां, त्याच्यासाठी डोळा घेताना आपण त्यासाठी त्याची विकत घेतली 6 रुपयाला एक काडी. अच्छा. तर आता हे झाडं सर तुम्ही जे लावलेले आहे तर हे किती एकर आहेत? हे जवळपास 3 एकर आहेत. अच्छा. 15x9 या अंतरावर. तर आता हे 3 ते 3.25 एकर येईल ते. आता हे किती दिवसाचे झाड आहे? आता हे 3 वर्ष होतील याला. हो का? हां, 3 वर्ष यामध्ये याला छाटणी सुद्धा केलेली आहे. आता मागच्या महिन्यात छाटणी केल्यामुळे तुम्हाला घेर कमी वाटत असेल, पण पूर्ण हे झाड खालपर्यंत टेकलेलं होतं. अच्छा. अच्छा. तर तेवढं छाटणीचं कसं नियोजन आहे ते सांगा ना. छाटणी म्हणजे मे महिन्यामध्ये सुरुवातीला काय केली, कारण शक्यतो मे महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस आणि वारं असतं. हो. आपण जे झाडं आहेत याचं वजन झाल्यामुळं म्हणजे वजन झाल्यामुळं त्या वाऱ्यामुळं फांट्या मोडायला नको हो. म्हणून मे महिन्यात एक साधारण 13 ते 14 तारखेला मे महिन्यामध्ये छाटणी केली याची. हो. मित्रांनो, वजन जास्त झाल्यामुळं फांट्या खाली आल्या आणि मे महिन्यात वारं वगैरे सुटतं, कारण ते पावसाचे दिवस जवळ आलेले असते, त्यावेळेस त्याची छाटणी केलेली आहे. आणि ह्याच्या आंतर पीक तुम्ही काढलं किती हो, वर्ष? आत्ता यामध्ये कांदा केला होता, अगोदर अद्रक केली होती. हो. माझं एक म्हणणं असं आहे की जर पीक केलं असेल पहिल्या वर्षी कपाशी हे पीक का घेतलं, कारण डुकरांना ती हे सापडू नये. डुकरं जे रानडुक्कर आहेत ना, ते आंबा फुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोईमध्ये जी गोडंबी असते हो. ती फुटल्यावर खूप गोड लागते आणि त्यांचं आवडतं खाद्य आहे ते. अच्छा. त्यासाठी ते कोया उकरून खातात. हम्म. हा एक अनुभव आहे, कारण या अगोदर काही झाडं लावले होते आंब्याचे, कोया त्यांनी म्हणजे आंबे फुटलेले उकरून खाल्ले होते. अच्छा. अच्छा. हां, म्हणून त्याच्यासाठी कपाशी हे पीक घेतलं. हम्म. कपाशी नंतर टरबूज पीक घेतलं. टरबूज काढल्याच्या नंतर याच्यामध्ये अद्रक घेतली. अद्रक केल्याच्या नंतर कांदा केला होता. आता मार्चमध्ये या क्षेत्रातला कांदा सुद्धा काढला. अच्छा. अच्छा. आणि अद्रक ऑगस्टमध्ये दिली होती. हो का? हां. अच्छा. तर सर ह्याच्यामधला अंतर किती पाहिजे नेमकी? किती बाय किती? आता माझ्या आतापर्यंतच्या 13-14 वर्षाच्या म्हणजे मोसंबीमध्ये जे काम करतोय त्या अनुषंगाने मला 15x9 हे अंतर योग्य वाटलं. हा, कारण माझ्या जमिनीचा डॉक्टर मी आहे. समोरच्या जमिनीचं त्यामध्ये झाडं कितपर्यंत चालतील हे मी नाही सांगू, कारण माझ्याकडे काही क्षेत्रामध्ये 17x17 वर मोसंबी आहे, काही क्षेत्रामध्ये 20x10 आहे, काही क्षेत्रामध्ये 18x9 सुद्धा आहे, काही मोसंबी 20x12 सुद्धा आहे. सीताफळ जर विचार केला तर 15x7 वर सुद्धा आहेत. मला इथे हे सफिशियंट वाटलं 15x9 म्हणून. काय आता मजुरांचं खूप खर्च म्हणण्यापेक्षा भेटत नाहीत, मजूर मिळत नाही. हां, वेळेला मिळत नाहीत. त्यासाठी जेवढं यांत्रिकीकरणाने शेती होईल त्याला महत्व दिलं पाहिजे. आता ट्रॅक्टरने फवारा किमान एक पट्टा हा आपला छोटा ट्रॅक्टर आणि ब्लोअर चालला पाहिजे. यासाठी किमान 2 ओळींमधलं अंतर हे 15 ठेवलं आणि 2 झाडांमधलं अंतर 9 फूट ठेवलंय.
15x9. 15x9. अच्छा. बरं, आंबाच करावा हे संकल्पना कशी आली आणि कुठून आली तुम्हाला सर? एक जर आता शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम प्रोफेशनल व्हायला पाहिजे. आतापर्यंत शेतकरी बांधव आपले काय करत होते, शेजारच्यानी समजा तुम्ही मोसंबी लावली, हो मी मोसंबी लावणार, हो किंवा माझ्या भावकीनी मोसंबी लावली, मी मोसंबी, हो. ऊस केला, मी ऊस लावणार, हो. कपाशीचे हे बियाणं आणले, मी सुद्धा तेच बियाणं आणणार. हो हो. याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. कॉम्पिटिशन. त्या कॉम्पिटिशनात काही अर्थ नाही. हो मोसंबी खूप झाली, ऊसही आहे माझ्याकडे जवळपास 10 ते 12 एकर. हो. म्हणजे तिकडूनही उत्पन्न मिळतंय. पण ह्या जमिनीमध्ये मुरमाड जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये ऊसाला खूप पाणी लागतं. मग ऊसाला पर्याय कोणता? पण आपलं उत्पन्न हे ऊसा एवढंच झालं पाहिजे, की किंबहुना ऊसाचं कसं ऊसापेक्षा जास्त झालं पाहिजे. ऊसाचं कसं आहे, आता समजा ऊस जाणार, मग त्याच्या आपला माल असूनही कारखान्याकडे तो ऊस जाणार आणि ते कारखाना आपल्याला महिन्यांनी पैसे देतो का 6 महिन्यांनी देतो का वर्षांनी देतो, ह्याचं ते त्यांच्याच हातात असतं. हे आंब्याचं झालं, मोसंबी झालं, ह्याचे मालक आपण आपलेच आहे. असतो निश्चितच आहे. पण काय आहे, मार्केट कोरोना महामारीपासून मार्केट असं कोणतं मार्केट कधी उतरण आणि कोणतं मार्केट कधी चढण हो याची कोणालाही कल्पना नाही. बरोबर. आणि त्याला शासनाची धोरणंही खूप म्हणजे त्रासदायक आहेत. कधी निर्यात बंद करतात, कधी चालू करतात. आता त्यांचे ते व्यक्तिगत प्रश्न आहे. आपण त्या तिथपर्यंत मजल मारू शकत नाही, पोहोचू शकत नाही. हो हो. त्यासाठी पर्याय म्हणून आंबा पीक निवडलं. अच्छा. तर आता हे आंबा जे तुम्ही निवडला, तर याच्यामध्ये तुम्ही कुठं कोणाचं बाग वगैरे बघायला गेले होते का काय? नाही, मी माझा म्हणजे मोसंबी जिथून रोप आणत होतो, पाहुण्यांचीच नर्सरी आहे. आणि नर्सरीचं नाव आणि गाव सांगा. बळीराजा नर्सरी, जालना. जालना. इथून सगळे माझे जे 9.5 एकर मोसंबी आहे, सगळी रोप हे बळीराजा नर्सरीचे आहे. अच्छा. प्रॉपर जालन्यामध्ये? हो, प्रॉपर जालना, अंबड जालना रोडवर आंतरवाला फाटा येथे. अच्छा. आंबा पीक शेतकऱ्यांनी वळावं. मोसंबीपेक्षा आणखीन चांगलं का वाटतं त्याबद्दल थोडक्यात सांगतो. हो हो. मोसंबीचं एक बघितलं, तुम्हाला 12 महिने त्रास आहे, बरोबर? कारण आपण जानेवारीमध्ये पाणी सोडतो हो. आणि पुन्हा बाग तुटायला नोव्हेंबर उजाडतो. हो. पुन्हा त्याचा ताण, त्याची काडी काढणे, त्यांची आंतरमशागत करणे, शेणखत वगैरे भरणे. तसं एक आंबा या पिकाचा विचार केला तर वर्किंग डेज कमी आहे त्यामध्ये. आता छाटणी केली, काही नाही, खताचा आपला ढोस भरायचा, शेणखत टाकायचं, आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक छाटणी करायची आणि तिथून पुढे त्याचा बहार चालू होतो. म्हणजे पावसाळ्यापासून, म्हणजे आता छाटणी केली मे महिन्यामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, हे 5 ते 6 महिने आपल्याला शेतकऱ्याला रेस्ट भेटते. आपल्या शेतकऱ्याला रेस्ट भेटते. तसं मोसंबी या पिकामध्ये खूप म्हणजे प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी चालूच आहे. लाल कोळी आला किंवा स्केल आला, ड्रॉपिंग चालू झाली, म्हणजे फळ बारीत राहतात ना, गुंडीगळ वगैरे, ती चालू होते. आणखीन अनेक त्यांना अडचणी आहेत. हे कसं, एक सीताफळ एक शॉर्ट टर्म पीक आहे, तसं आंबा सुद्धा एक शॉर्ट टर्म पीक आहे. फळ चालू वर्षीच निघले याला. हो. अच्छा. फळ हे आपली चालू वर्षीच निघले. बरं सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही तरुण आहे आणि जे सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे. काही समजा कंपन्याने येणे त्याने हिंडतात. घरी शेती चांगली आहे, 4-5 एकर शेती असतील कोणाला, तरी सुद्धा ते कंपन्याला पुणे, मुंबई, इकडं तिकडं हिंडतात. तुमचा काय सल्ला राहील त्यांना काही शेतीविषयी? हो, शेतकऱ्यांनी प्रोफेशनल झालं पाहिजे. आज रोजी जी काही शेती करण्यात अडचणी आहेत, खर्च वाढत चाललाय, प्रोडक्शन कॉस्ट ही शेतकऱ्यांची वाढत चाललेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा, कंपन्या कसं त्यांची प्रोडक्शन कॉस्ट वाढली का त्यांच्या प्रोडक्टचा प्राइस वाढवतात. इथे उलट गणित आहे की आपली प्रोडक्शन कॉस्ट वाढली तरी जी काही प्राइस आहे ती ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम प्रोडक्शन कॉस्ट कमी केली पाहिजे. म्हणजे शेतीवर खर्च कसा कमी करता येईल यासाठी आता एक उत्तम छानसं उदाहरण कोणतं आहे, म्हणजे 3 एकर बाग उभी करायला मला जर सगळा खर्च बघितला 20 ते 22 हजार रुपये लागला. आंतरपिकही माझी चालू होती, त्या पिकांनी मला चांगली साथ दिली. 3 एकर बाग उभी करण्याला मला फक्त 20 ते 22 हजार रुपये. स्पेशल त्याला आतापर्यंत असं कोणतंही खत नाही किंवा काही हे नाही. जे आंतरपिकं घेत होतो त्याचेच त्याला खत वगैरे चालू होतं. अच्छा. आणि काय झाडांच्या खालचे जर पिकं घेतले तर झाडांना वाढायला मदत होते. यासाठी अद्रक व कांदा ही पिकं घेतली.
बरं लावल्यापासून सर असं काही फवारणी वगैरे कोणती? हा तशा फवारणी घेतल्या ना, कारण याच्यामध्ये डिंक एक लागतो वगैरे. अच्छा अच्छा. हा म्हणजे खताचं नियोजन कसं? आतापर्यंत तरी याला असं जे आंतरपिकं होते हम्म, हम्म. त्याचेच खतं याला होते. अच्छा अच्छा हा. सेपरेट असे खतं सेपरेट असे खतं काय सांगितलं, प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची. आता 2-3 वर्ष मी या पिकांकडे लक्ष दिलं, सोबत याच्याकडे लक्ष होतं. आता काय थोडं याला टाकल्याच्या नंतर याच्या मुळ्या बाहेर आलेलं राहतात, ते खत आपोआपच हेही घेतात. अच्छा. तर आपल्याला सगळ्यात मेन मुद्दा हा आता शेवटी विचारायचा असा राहिला की आपले जे दुसरे जे पीक आहे आपल्याकडे जास्त उत्पन्न जास्त म्हणजे कपाशी निघाल्यानंतर गहू आणि ऊस हम्म. याचे जास्त उत्पादन आहे. परंतु ह्यांच्यापेक्षा हा आंब्याचं उत्पन्न परवडतो का? परवडतं ना, आंब्याचं उत्पन्न निश्चितच परवडतं. आता 3 वर्ष मी साधारण यामध्ये पिकं घेतले. आता चालू वर्षीपासून कोणतंही पीक नाही घेणार यामध्ये. आता केवळ आंबा आहे की आंबा करणार. अच्छा. त्यासाठी शेणखत आणून ठेवलेलं आहे फक्त पाऊस झाल्याच्या नंतर, कारण चालू वर्षी पाऊस पडला नाही म्हणून अजून तरी ते टाकलं नाही. पाण्याची उपलब्धता कमी होती, कारण आंबा तुटून गेला, एक थोडा निघला होता पण तो तुटून गेला, आणि मोसंबी पिकाला पाणी कमी पडत आहे, म्हणून याला आणखीन शेणखत किंवा तो दुसरं NPK खत घेतलेलं नाही. याला आता खतही घेऊन ठेवलेलं आहे, DAP युरिया आणि पोटॅश घेऊन ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा. शेणखतही तर घेऊन त्याला ठेवलेलं कसं खत टाकताना आळवणी करून टाकणार आहे. का? नाही, आळवणी वगैरे नाही. शेणखत सुद्धा काय करणार, झाडाच्या त्या बाजूला, म्हणजे जिथपर्यंत झाडाची शेवटची पालवी असते, हो हो समजा झाडाचं शेवटचं पान हे, हो. तर त्याची मुळ्यांची कक्षा ही इथपर्यंत आलेली आहे. हो, म्हणजे खत तुम्ही कुठे टाकू शकता, मुळ्यांची ह्या इथे, हो. खोडाला नाही. अच्छा. मोसंबीमध्ये हे शिकलेलो आहे. हे 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 शिक्षण मित्र हो खूप चांगलं दिलं सरांनी. शेवटचं जे पान आहे ह्या झाडाचं, तर त्याच्या निटोबाने ही इथपर्यंत बुळी आलेली हा. असं. आणि यामध्ये अजून एक आहे, कोणतंही तुम्ही फळझाड घ्या, अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या वेगळ्या आणि झाडाला आधार देणाऱ्या मुळ्या ह्या वेगळ्या. हो. इथं ज्या मुळ्या आहेत खोडालगतच्या, ह्या त्या झाडाला आधार देणार हो. आहेत, आणि अन्नद्रव्य घेणाऱ्या ज्या मुळ्या आहेत त्या पाण्याच्या शोधात या बाहेर आलेल्या असतात. हो. यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा खोडापासून थोडंसं लांब करायचं. अच्छा. तर याला खत आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने छोटीशी नाली पाडतो, एक 6 इंचाची नाली पाडतो, त्यामध्ये खत टाकणार आणि नंतर ते झाकून टाकतो. अच्छा. ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाकून टाकतो. अच्छा. तर नक्कीच सर तुम्ही खूप चांगली आंब्याच्या बागाविषयी माहिती आम्हाला दिली, प्रेक्षकांना दिली. आणि मित्रांनो, सरांची व्हिजिट करायला पुन्हा एकदा येऊ. ज्यावेळेस या आंब्याला मस्तपैकी छान असे आंबे लागतील त्यावेळेस पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट करेल. आणि सरांनी खूप चांगली आपल्याला मुलाखत दिलेली आहे. तुम्हाला जरी आंब्याचं बाग करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. सरांची माहिती सरांची कशी आहे ती कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. तर सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद तुमचे. धन्यवाद.